नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो यांच्या 7वा इंच रान या कादंबरीच्या 2ही भागानंतर आपण ठरवलं होतं की यापुढे त्यांची कादंबरी वाचायची, सोनसळी. 7वा इंच रान या कादंबरीला आपण सर्व श्रोत्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही दोघंही आपले मनापासून आभार मानतो आणि आजपासून सुरू करतो सोनसळी भाग पहिला. त्या भयंकर काळोख्या पावसाळी रात्री आकाशाला भोक पडल्याप्रमाणे धो धो पाऊस कोसळत होता. त्यातच सोसाट्याचा वारा आणि विजेचं ते भयंकर कडाडणं आसमंत हादरून सोडत होतं. मध्येच झाड पडण्याचा आवाज मनाला उगाचच घाबरवून सोडत होता. दूरवरचं ते कोणा कुत्र्याचं रडणं मनाला फार उदास करत होतं. त्या रात्री बाहेरचं ते पावसाळी वातावरण भयंकर वादळी वाऱ्याचं झालं होतं. तरीही अशा वातावरणात आमचं ते छोटंसं घर अगदी गुडुप्प झोपलेलं होतं. माझ्या आजीच्या बाजूला आमचा छोटा यशा गाढ झोपला होता. त्याच्या बाजूला मंजी अगदी डोक्यावर वाकळ घेऊन झोपली होती आणि आजीच्या दुसऱ्या कुशीत मी अगदी खारीचं पिल्लू होऊन गाढ झोपलेले होते. तरी देखील मला त्या गाढ उबदार झोपेत आईचा अस्पष्ट आवाज दुरून ऐकू येत होता. ती मला हळू आवाजात हाका मारत होती, सोने, अगो सोने, उठ बये. मला त्या गाढ झोपेत देखील जाणवलं की आता आई मी उठेपर्यंत माझ्या नावाचा हा घोषा चालूच ठेवणार. तसं मी नाईलाजानं माझी वाकळ बाजूला सारून माझ्या आजीच्या उबदार कुशीतनं उठले. थंडीनं माझं अंग शहारलं होतं, तरी मी तसंच कुडकुडत माझ्या आईच्या खोलीत गेले. आई कुशीवर वळून मला म्हणाली, सोने, उठलीस? जा बाळ, कंदील घेऊन माझघरात जाऊन बघ. सारखा मगापासनं पाणी गळण्याचा आवाज येतोय. मला वाटतं वरचं कौल फुटलेलं असावं. त्या फुटलेल्या कौलाखाली बादली लाव, नाही तर सोने, सकाळ होईपर्यंत माझघर पाण्याचा हौद होईल. नंतर ती कणत म्हणाली, अगं मीच उठले असते, पण ही मेली माझी कंबर आज खूप दुखतीये. त्यात बाबा आज बाहेर झोपले. मी आईच्या बडबडीला कंटाळून म्हणाले, हो कळलं, तू झोप, मी जाऊन बघते. आणि मी तिथला कंदील उचलून माझघरात आले तर खरंच वरून आमच्या रगड्याजवळ पाण्याची ही धार लागली होती. तशी मी मोरीतली मोठी बादली उचलून त्या धारेखाली धरली आणि हळूच तिथली खिडकी उघडून बाहेर डोकावले. बाहेरचं ते वादळी पावसाचं थैमान पाहून मी घाबरून पटकन खिडकी बंद केली. तरी देखील त्या खट्याळ पावसाच्या सरीने माझं तोंड पोलकं पार ओलं करून टाकलं. मी नंतर तसंच तोंड पुसत आईच्या खोलीत कंदील ठेवत म्हणाले, आई, रगड्याच्या वरचं कौल फुटलंय, मी त्याखाली बादली सारली आहे. आणि माझी आई पुन्हा कुशीवर वळून म्हणाली, सोने, सकाळी जरा लवकर उठून बाबांना नारळ आंबे उचलायला मदत कर. अगं या वाऱ्यानं त्यांचा नुसता खच पडला असेल अंगणात. ते सगळं सकाळी देवाच्या साठवणीच्या खोलीत भरून ठेव हो. आई असं बडबडत असताना तिचं लक्ष माझ्या भिजलेल्या अवताराकडे गेलं आणि ती एकदम कावून पण हळू आवाजात म्हणाली, सोने, अगं खिडकी उघडून बाहेर डोकवायची गरज होती का? जा आता अगोदर पोलकं बदलून नंतर झोपायला जा. मी नुसतं हो म्हणाले आणि आमच्या खोलीत आले. मंजी, यशा, आजी सर्वजण गाढ झोपले होते. मी माझ्या भिजलेल्या पोलक्याकडे बघितलं. तसं ते विशेष भिजलं नव्हतं म्हणा. मी मनात म्हटलं, मरू दे तिकडे, आता कोण जाऊन पोलकं बदलत बसणार आहे, आई तर झोपली. असा विचार करून पोलकं बदलायच्या भानगडीत न पडता मी तशीच हळूच सरकून आजीच्या कुशीत शिरले. माझ्या गारव्यानं आजी जागी झाली आणि माझ्या डोक्यावरनं पोलक्यावरनं हात फिरवत फिरवत ती हळूहळू उठून बसली. तसं मी मनात म्हटलं, झालं. आणि तेव्हाच ती ओरडली, सोने, गधडे, एवढ्या रात्री तू पावसात भिजायला अंगणात गेली होतीस? अगं काय तुझं डोकं बिकं फिरलंय का?
मी हूं करत तिला ते वरचं कौल फुटलेलं बादली प्रकरण सांगितलं. तशी ती आणखीन चिडून म्हणाली, गधडे, बादली लावायला गेलीस तर खिडकी कशाला उघडलीस? पाऊस म्हटलं की असं तुला पिसं लागतं. जा, अगोदर कपडे बदलून ये, नाही तर अशानं थंडी तुझ्या अंगात भरून तू तापानं आजारी पडशील. आमच्या आजीचं एक आहे, तिचं एकदा का पुराण सुरू झालं की ते थांबायचं नाव नाही घेत. मी निमूटपणे पोलकं बदलायला उठले. जाताना तिला म्हटलं, ती मंजी बघ कशी डाराडूर झोपली आहे आणि तुम्ही मलाच उठवता. त्यावर माझी आजी काही न बोलता रामा रामा करत उठली आणि येशा आणि मंजीवर नीट वाकळ घालत मला पळ म्हणाली. हळूहळू आईच्या खोलीत गेली. तिथला कंदील उचलला आणि आईला म्हणाली, वत्सला, कंबर फार दुखतीये का गं? थांब हां, सोनी उठलीच आहे, तिला जरा बाम चोळून द्यायला सांगते आणि गरम पाण्याची पिशवी तुला देते. घोटभर चहा देखील तू घे, तुला बरं वाटेल. तशी आईनी मान हलवली. मी पोलकं बदलून आजीजवळ गेले तर तिने मला आईच्या दुखऱ्या कमरेला बाम चोळायला पाठवलं. मी तशीच बामची बाटली घेतली. आईजवळ बसत तिला म्हणाले, आई, तुम्ही एवढ्या रात्री मलाच उठवून बादली लाव, पोलकं बदल, बाम चोळ, असली कामं का सांगता गं? ती मंजी बघ कशी ढोरासारखी झोपली आहे, तिला कोणी उठवत नाही. जरा काही झालं की सोने हे कर, सोने ते कर, सुरूच होतं तुमचं. आणि आई हसून म्हणाली, जा सोने, हातपाय धू आणि झोपायला जा. तशी मी आईजवळनं उठले, माझघरात डोकावले तर आजी चुलीत 4 लाकडं सारून शेकायच्या रबरी पिशवीत गरम पाणी ओतत होती. पण बिचारीचे हात थरथरत असल्यामुळे तिला काही त्या पिशवीत पाणी नीट ओतता येत नव्हतं. उलट ते पाणी तिच्या हातावर पडत होतं. मी एकदम पुढे जाऊन तिला म्हटलं, आजी, आण ती पिशवी इकडे, मी ओतते त्यात पाणी. आईला ती गरम पाण्याची पिशवी देऊन मी पुन्हा आजीजवळ त्या चुलीच्या उभेत येऊन बसले. तेव्हा मला फार बरं वाटत होतं. आजी चहाचा आधण चुलीवर चढवत मला म्हणाली, सोने, मेला हा पाऊस बघ कसा कोसळतोय. असं वाटतं जणू शेषनाग उठून आपलं अंग घुसळतोय. या अशा पावसात फळझाडांच्या पिकांचं फार नुकसान होतं बघ. ते ऐकून मी हसत हसत तिला म्हणाले, हे मात्र तुझं बरं आहे आजी. अगं, पावसाच्या दिवसात पाऊस पडणारच ना, का तुझ्या फळझाडांकरता तो थांबून राहणार आहे? आणि आजी कपात चहा गाळत जरा वैतागानंच म्हणाली, अगं सोने, मी कुठं म्हणते पावसानं पडू नये. त्यांनी जरूर पडावं, पण जरा शिस्तीत पडावं. मेला कधी पडतो तर इतका पडतो आणि कधी नाही पडला तर पडतच नाही. आजीचा चहा झाल्यावर मी आईला गरम गरम चहा नेऊन दिला आणि बाबांना चहा द्यायला दिवाणखान्यात गेले तर ते गाढ झोपले होते. म्हणून मी त्यांना न उठवता तशीच मागे फिरले. माझ्या बाबांचं एक आहे, कधी आईची कंबर फार दुखायला लागली की ते इथे चटई घालून दिवाणखान्यात झोपायचे, आईला कुशीवर वाळायला त्रास नको ना म्हणून. मी आजीजवळ जाऊन बाबांचा कप तिच्या पुढे ठेवत म्हणाले, आजी, बाबा गाढ झोपलेत, तुझ्या एवढ्याशा चहा करता मी काही त्यांना उठवलं नाही. आजी म्हणाली, बरं केलंस, चल आता तो चहा गरम आहे, तोवर तूच पिऊन टाक. मी तो गरम गरम चहा आजीच्या जवळ चुलीच्या उभेत अगदी घुटके मारत पिऊन टाकला. वास्तविक असा अवेळी होणारा चहा मला, मंजीला आणि येशाला फार क्वचित मिळायचा. कारण आमच्या घरात लहान मुलांनी चहा घेतलेला अजिबात चालायचं नाही. त्याचं एक मूर्खासारखं तत्त्वज्ञान होतं. म्हणे लहान मुलांनी चहा प्यायला की त्यांचा रंग काळवणतो आणि दातसुद्धा खराब होतात. त्यामुळे आम्हा मुलांना रोज सकाळी गौरी दुर्गीचं निरस दूध आणि आजीनं केलेल्या गुलकंदाचा 1-1 चमचा मिळायचा. आणि आम्ही असे निरस दूध त्या थंडीत पीत असताना माझी आजी, आई आणि बाबा मात्र गरम गरम चहा बशीत ओतून आमच्यासमोर फुर्र फुर्र करत प्यायचे. आणि आम्ही जरा चहा मागितला का लगेच रंग आणि दाताचं कारण पुढे करायचे. त्यामुळे आम्हा मुलांना असा चुलीकडे बसून चहा प्यायचा योग क्वचित मिळायचा. आज जसा मला मिळाला होता तसा. माझा आणि आजीचा चहा पिऊन झाल्यावर आम्ही झोपायला गेलो तर मंजीनं जरा बिछान्यात हालचाल केली.
तसं मी मुद्दाम जोरात आजीला म्हणाले, आजी पावसात चहा प्यायला किती बरं वाटतं नाही. पण मंजी काही बोललीच नाही. तशी आजी माझ्या डोक्यावर टपली मारत म्हणाली, सोने मंजी झोपली आहे, तू पण झोप. त्या दिवशी सकाळी सकाळी मला आमच्या पांढऱ्याच्या चाटण्यानं जाग आली. मंजी आणि यशा बिछाण्यात नव्हते. मी उठून बाहेर अंगणात आले तर पाऊस निवला होता, पण तरी थोडा थोडा रिमझिम रिमझिम पडत होता. बाबांनी अंगणात पडलेले नारळ, आंबे आणि इतर फळं देवाच्या साठवणीच्या खोलीत ठेवली असावीत, कारण आता कुठल्याच झाडाखाली काहीच पडलेलं दिसत नव्हतं. पण आजी म्हणते ते खरंच. हा मुसळधार पाऊस पडल्यानं फळझाडांचं फार नुकसान होतं. बाबांनी पेरू आणि चिक्कूची टोपली भरून ओसरीवर ठेवली होती. झाडावरच्या कच्च्या सुपाऱ्या तिथेच ठेवल्या होत्या. पण नशीब आमचं, आमच्या अंगणातलं एकही झाड त्या भयंकर पावसात देखील जराही आपल्या जागेवरनं हललेलं नव्हतं. फक्त देवाच्या बारीक पानाच्या शेवग्याच्या झाडाच्या काही फांद्या खाली तुटून पडल्या होत्या आणि त्या फांद्यांवरच्या शेंगा बाबांनी अजून काढलेल्या नव्हत्या. तसं त्या पावसाच्या वाऱ्यामुळे आमच्या विहिरीजवळचं पपनीसाचं झाड जरा वाकल्यासारखं झालं होतं. मी घराच्या पाठीमागून वळसा घालून विहिरीवर आले तर बाबा त्या झाडाला मातीचा भराव घालून ते नीट उभं ठेवण्यात गुंतले होते. नशीब माझं, त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी तिथून हळूच मागच्या मागे पळाले. नाहीतर त्यांनी मला पाहिलं असतं ना. लगेच त्यांचं सुरू झालं असतं, सोने इकडे ये, हे झाड सरळ धर, झाड असं धर तसं धर. मला पाहिलं की या लोकांना नसती कामं सुचतात. आणि ह्याचं एकच कारण होतं, मी घरात मोठी होते. आजी नेहमी म्हणायची, मोठ्यांनी कामं करावीत आणि लहानांनी फक्त बसून खावं. त्यामुळे आमच्या नकट्या मंजीला आणि यशाला कधी कुणी एक काम सांगेल तर शपथ. आता कधी कधी मला वाटतं मी फार दुष्ट स्वभावाची होते. माझ्या प्रत्येक गोष्टीत मी माझ्या लहान भावंडांना ओढायची, त्यामुळेच देवाने मला अशी शिक्षा केलेली असावी. मी बाबांचा डोळा चुकून अंगणात आले आणि पाहिलं तर अंगणात मंजी, यशा कोणीच नव्हतं. आता पाऊससुद्धा हलका हलका पडत होता. सर्वत्र ओल्या मातीचा गंध दरवळत होता. मी झाडाच्या जवळ जाऊन पाहिलं तर प्रत्येक पानावर मोत्याचे थेंब चमकत होते. जणू कुणा विरहिणीच्या सुंदर डोळ्यातनं वाहणाऱ्या ते अश्रू मोत्याचे थेंब होऊन पानापानावर ठिबकून चमकत होते. मला त्या क्षणी वाटलं की शिवाजी महाराजांबरोबर दूर लढाईवर गेलेल्या मावळ्यांच्या पत्नीचे ते अश्रू आहेत. खरंच आई आजी म्हणतात ना, तसा मला हा ऋतू अक्षरशः वेड लावतो. मला पावसाचं पिसच आहे. मला आता ह्या क्षणी वाटत होतं की मी वनात पिसारा फुलवून नाचणारा मोर आहे. मीरा कृष्णवेडी होती तर मी पाऊसवेडी होते. आणि मी दोन्ही हात पसरवून गोल गोल गिरक्या घेत जोरजोरात म्हणायला लागले, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, ये ग सरी माझं मडकं भरी, सर आली धावून मडकं गेलं वाहून. माझा तो अंगणातला गोंधळ ऐकून माझी आजी बाहेर ओसरीवरून ओरडली, ए सरी तुझं मडकं वाहून गेलं, चल आता घरात, का बाबांना हाका मारू. मी नाईलाजानं शिंकत घरात शिरले तर माझा भिजलेला अवतार बघून आता माझी आई चिडली. म्हणाली, सोने अगं उठल्याबरोबर तोंडसुद्धा न धुता असं पावसात भिजायला काय वेळ लागलाय का तुला. मी आईला चिडवत म्हणाले, आई ते तुला इथे चुलीजवळ बसून नाही काढायचं हां. त्यासाठी तुला सुद्धा माझ्याबरोबर मोर होऊन अंगणात गोल गोल गिरक्याच घ्यायला लागतील. तेव्हा दूध पिणारी मंजी फिस्स करून हसली. तसं पाहता आमचं राजापूर गाव 25 घरांचं अगदी चिमुकलंसं होतं. तिथल्या शेतकऱ्यांची प्रत्येक घरं एकमेकांपासून फार दूर होती. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रत्येक घराला जवळचा असा शेजार नव्हता. आता एक घर लागलं की 4-5 शेतं ओलांडल्यावर दुसरं घर लागायचं, नंतर पुन्हा एखादं घर, मध्ये शेतं, अशी ही घरं एकमेकांपासून दूर सरकलेली होती. म्हणजे कधी विरजण किंवा एखादा कप साखर हवी असेल तर तो देणारा शेजार इथे जवळ नव्हता.
परंतु ज्यांच्या जमिनी होत्या त्यांनाच हा साखर किंवा विरजण देणारा शेजार नव्हता. बाकी राजापुरातल्या 5-25 घरांना एकमेकांचा शेजार होता. तसंच राजापूर गावात मटणाचं दुकान होतं, चांभार होते, सुतार होते, धोबी होते. सगळं माती मसण अगदी योग्य प्रमाणात तिथे भरलेलं होतं. आमचं देखील 6 खणी पुढे मागं अंगण असलेलं कौलारू घर राजापुरात असून सुद्धा गावापासून आणि इतर घरांपासनं आमच्या शेतजमिनीमुळे दूर सरकलेलं होतं. आमच्या घराला फक्त झपाटलेल्या बकुळीच्या रानाचा शेजार होता, पण विरजण देणारा शेजार असा नव्हता. आमच्या घराच्या समोरच्या अंगणात अगदी मधोमध दगडी तुळशी वृंदावन होतं. हे अंगण ओलांडलं की इतर घरांप्रमाणे ओसरी लागायची. या ओसरीवर एका कोपऱ्यात बाबांचं बागकामाचं सामान, खूप टोपल्या आणि घरात कधीतरी लागणारं न लागणारं सामान भरून ठेवलेलं होतं. ही ओसरी ओलांडली की आमचा 6 खांबांचा दिवाणखाना लागायचा. या दिवाणखान्याच्या मधल्या खांबावर बाबांनी कंदील अडकवलेला होता. उजव्या हातावर एक लहानसा पलंग ठेवलेला होता. त्या पलंगाच्या समोर 2 झोपायच्या आराम खुर्च्या ठेवल्या होत्या. एक चटई तिथे अंथरून ठेवली होती. दिवाणखान्याच्या अगदी समोरच्या भिंतीवर माझ्या आईच्या आईवडिलांचे म्हणजे आमच्या आजी मंदाताई आणि आजोबा नारायण प्रभू यांचे फोटो होते. त्यात माझ्या आजीच्या उजव्या वक्षस्थळावरचा पदर सरकवलेला होता. मी कधी आईला त्याबद्दल म्हणायची की आई, अगं तुझ्या आईला पदरसुद्धा नीट घेता येत नव्हता. माझी आई लगेच म्हणायची, अगं तशी त्यावेळची ती फॅशन होती सोने. माझी आजी नाक मुरडत म्हणायची, जळली मेली फॅशन. त्या फोटोजवळ आमच्या कृष्णा मावशीचा फोटो होता. त्या फोटोतसुद्धा ती आमच्याकडे रागानं पाहते असं वाटायचं. या माझ्या आजी आजोबांच्या फोटोच्या मागे नेहमी एक चिमणा चिमणी घरटं बांधायचे. माझे बाबा आईला चिडवण्यासाठी म्हणायचे, ही चिमणा चिमणी तुझ्या आईवडिलांना घाबरतात म्हणून ते त्यांच्या फोटोच्या मागे लपतात. आणि माझी आई बाबांवर न रागवता फक्त मंद हसायची. या दिवाणखान्याच्या दोन्ही बाजूला 2 मोठ्या खिडक्या होत्या. माझ्या आजी आजोबांच्या त्या फोटोच्या मागे असलेल्या घरट्यात त्या चिमणीची अनेक पिल्लं माझ्या आईनीच वाढवली होती. ती ताटलीत वरण भात कालवून वाटीत पाणी ठेवायची आणि चिमणी ते सगळं आपल्या पिल्लांना भरवायची. कधी आईला वरण भात ठेवायला उशीर झाला की चिमणीताईच्या 10 फेऱ्या माझघरात व्हायच्या. आम्ही मुलांनी आमच्या ह्या आजी आजोबांना आणि मावशीला फक्त फोटोत पाहिलं होतं. प्रत्यक्षात त्यांना आम्ही कधीही पाहिलं नव्हतं. ह्या भिंतीनंतर उजव्या भिंतीवर देवदेवतांचे फोटो लावलेले होते. दिवाणखान्यातल्या खांबांवर आणि खिडक्यांवर नक्षीकाम केलेलं होतं. अशा ह्या आमच्या दिवाणखान्यात आमचा कोणाचा जास्त वावर नव्हता. माझे बाबा तर नेहमी समोरच्या अंगणात जुईच्या मांडवाखाली बसायचे, तर आम्ही मुलं, आजी आणि आई जास्त करून मागल्या अंगणात असायचो. तरी माझी आई दर दिवशी दिवाणखान्यातली चटई झटकून पुन्हा अंतरायची, पलंगावरचा बिछाना नीट ठेवायची, आराम खुर्च्या भिंतीवरचे फोटो नेहमी पुसून ठेवायची. या दिवाणखान्याच्या नंतरची मोठी खोली माझी आजी आणि यशामंजीची झोपायची. त्या खोलीच्या बाजूच्या भिंतीवर एक लहान खिडकी होती. झाडांमुळे त्या खोलीत तसा थोडा अंधार साचलेला असायचा. त्यात आजी सकाळी ती खिडकी उघडी ठेवायची, पण रात्री झोपताना मात्र एखादं जनावर वगैरे आत येईल म्हणून ती बंद करायची. आमची मंजी आजीला म्हणत असे, हे आजे, शास्त्रात सांगितलंय की माणसाने नेहमी स्वच्छ आणि मोकळ्या हवेत झोपावं आणि तू ती खिडकी नेहमी बंद का ठेवतेस ग? त्यावेळी आजी चिडून म्हणायची, म्हणजे फार फालजीरपणा करू नको. आता तू मला एक सांग, तुमचं शास्त्र म्हणतं जेवताना 24 वेळा घास चावून खावा. किती वेळा चावतेस ग तू? हां? अगं शास्त्रातल्या गोष्टी शास्त्रात, घरातल्या गोष्टी घरात, जसं पुराणातली वांगी पुराणात. ह्या आमच्या झोपायच्या खोलीत खूप जुन्या जाड आणि उबदार अशा 3 गाद्या अंथरल्या होत्या आणि त्या गाद्यांवर आजीनं अंगणात बसून शिवलेल्या आमच्या जुन्या कपड्यांच्या सुरेख विणीच्या उबदार अशा 3 वाकळी पांघरायला ठेवल्या होत्या. त्या वाकळींना माझ्या आजीचा मायेचा गंध चिकटलेला होता. त्या मऊ वाकळ्या मला फार आवडत. एकदा का रात्री आजीच्या कुशीत जाऊन या वाकळीत शिरलं ना की जगबुडी आली तरी कळणार नाही, इतकी छान गाढ झोप लागायची.
ह्या खोलीत मात्र माझी आई काहीही सटर फटर ठेवायची नाही. ही खोली ती नेहमी मोकळी आणि सुटसुटीत ठेवायची. महिन्यातून एकदा बाबांना सांगून त्या जड गाद्या बाहेर उन्हात ठेवून ती खोली सारवून काढायची. भिंतीला शेण थापायची. तिला भीती वाटत असे की एखादी घोण वगैरे आमच्या कानात शिरली तर, म्हणून हा सगळा आटापिटा ती करायची. या झोपायच्या खिडकीच्या खुंटीला आणि बाजूच्या कोनाड्यात एक दोरी बांधली होती. त्या दोरीवर आम्हा मुलांचे धुवायचे कपडे नेहमी टाकलेले असायचे. पण नंतर आमचा हिरव्या रात्री त्या दोरीवर बसून झोपायला लागला आणि आईने तिथे धुवायचे कपडे ठेवणं बंद करून एक मऊ लुगड्याचा तुकडा ती त्या दोरीवर ठेवायला लागली आणि आमचा हिरव्या रात्री त्या तुकड्यावर बसून मस्त झोपी जायचा. ह्या आमच्या झोपण्याच्या खोलीला लागून एक लहानशी खोली होती. त्या खोलीत आमच्या सगळ्यांचे कपडे ठेवलेले असत. आम्ही ह्याच खोलीत आमचे कपडे घालायचो, बदलायचो. ह्या खोलीला खिडकी नसल्यामुळे फक्त दार बंद केलं की सगळं आलबेल असायचं. या खोलीत भिंतीतली 5 कपाटं होती. त्यात सगळ्यात पहिलं दिसतं ना, ते अर्थात माझं कपाट होतं. या कपाटाच्या वरच्या खाणात मी माझे आईने धुतलेले परकर पोलके नीट मांडून ठेवायची आणि आई नंतर या परकर पोलक्यात सुकलेली बकुळीची फुलं ठेवायची. तशी ती सगळ्यांच्या कपड्यात, अगदी आजीच्या जुन्या लुगड्यातही केवड्याचं पान, बकुळीची सुकलेली फुलं, चाफा असं काही बाई घालून ठेवायची. त्यामुळे आमच्या कपड्यांना कधी विकतच्या बाजारी अत्तराची गरज भासली नाही. या माझ्या कपाटाच्या खालच्या खाणात माझ्या निरनिराळ्या रंगांच्या रिबिनीचा डबा होता. खरं तर हा डबा आमच्या मंजीचा होता. म्हणजे बाबांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला हा रावळगाव चॉकलेटचा डबा भेट म्हणून दिला होता आणि त्यातली चॉकलेट संपल्यावर ताई मला तो डबा हवाय असं मंजी म्हणत असताना सुद्धा मी तिच्याकडनं हिसकावून घेतला होता. या डब्यात माझ्या रिबिनीबरोबर मी माझे सागरगोटे, आईने मला शिवलेले छोटे छोटे हातरुमाल, माझ्या काचेच्या बांगड्या हे सगळं ठेवलं होतं आणि ह्याच खाणात मला बाबांनी जत्रेत घेऊन दिलेली कचकड्याच्या गुलाबी फुलांची माझी अत्यंत आवडती वेणी मी नीट मांडून ठेवली होती. या वेणीच्या मागेच मी मातीतला मोर पकडून ठेवलेली काडेपेटी ठेवायची आणि सकाळी उठले की अगोदर त्या खोलीत जाऊन ती काडेपेटी उघडून त्या मातीतल्या मोराकडे काहीबाई मागायची. या कपाटाच्या खालच्या खाणात मी माझी गोष्टीची पुस्तकं, माझ्या शाळेतल्या वह्या, पुस्तकं ठेवायची. या पुस्तकांच्या पसाऱ्यात मी एक वही नेहमी जपून ठेवली होती. त्या वहीत काही प्रसिद्ध लेखक लेखिकांच्या पुस्तकातले मनाला भावणारे उतारे मी लिहून ठेवायची. काही सुविचार, श्लोक, अभंग असं माझ्या आवडतं त्या वहीत मी नीट लिहून ठेवायची. या माझ्या कपाटाला फक्त आई आणि आजी हात लावू शकायच्या. जर कधी माझ्या त्या कपाटाला मंजीने किंवा यशानं हात लावला की मी त्यांना अशी बदडून काढायची, विचारू नका. आणि ती दोघं समजा कधी रडत आजीकडे गेली की आजी त्यांनाच रागवून म्हणायची, तुम्ही सोनीच्या कपाटाला कशाला हात लावला? तिच्या वस्तू तुम्ही विस्कटून ठेवता का आता तिचा मार? आणि माझ्या या प्रसादामुळे मंजी आणि यशा कधी माझ्या कपाटाला हात लावत नसत. पण त्यांच्या कपाटात मात्र मी कधीही उडून वाटेल तसं, वाटेल ते विस्कटून काहीही शोधायची. त्यावेळी ती दोघं माझ्याकडे पाहत फक्त गप्प राहायची. आता मला ते आठवलं ना की अगदी पोटात पिळून येतं. खरोखर आपल्या आयुष्यात एखाद्या क्षुल्लक गोष्टीला देखील फार महत्त्व असतं, पण त्यावेळी ते जाणवत नाही ना. माझ्या कपाटानंतर दुसरं कपाट जरा मोठं होतं, ते येशा आणि मंजीचं होतं. तिसऱ्या कपाटात आई आणि बाबांचे कपडे होते, तर चौथ्या कपाटात आजीच्या आणि माझ्या सटर फटर वस्तू भरलेल्या होत्या. 5वं कपाट सगळ्यात महत्त्वाचं कपाट होतं. त्या कपाटाचं नाव होतं हरवलेल्या वस्तूंचं कपाट. घरात एखादी वस्तू सापडली नाही की ह्या कपाटातल्या अडगळीच्या वस्तूत ती वस्तू हमखास मिळायचीच. बाबांनी ह्याच खोलीत खिळे ठोकून एक दोरी बांधली होती. आई कधी कपडे धुवायला निघाली की सर्वप्रथम ती ह्या दोरीवरचे मळके कपडे शोधून धुवायला न्यायची. या कपडे ठेवायच्या खोलीला सुद्धा खिडकी नव्हती, पण समोरच्या भिंतीला दार मात्र होतं आणि डाव्या हाताच्या भिंतीला दार होतं.
डाव्या हाताच्या दारातून त्या खोलीत येता यायचं, तर समोरच्या दारानं गेलं की मागच्या अंगणात पाऊल पाडायचं. आमच्या झोपायच्या खोलीसमोर माझ्या आईबाबांची खोली होती. त्या खोलीच्या डाव्या हाताला भिंतीजवळ एक मोठा पलंग होता. त्या पलंगाच्या पायाजवळच्या भिंतीवर एक मोठा आरसा लावला होता. त्या आरशासमोर एक लहान फळी आडवी मारली होती. त्या फळीवर आजीनं घरी केलेल्या काजळाची डबी, एक हिमालय पावडरचा डबा, 4-5 दात पडलेल्या म्हाताऱ्या 2 फण्या, एक उवा काढायची बारीक दातांची फणी, गंधाची बाटली, आईचा हळद कुंकवाचा चांदीचा करंडा, हे एवढं सगळं रामायण तिथे ठेवलेलं होतं. मला त्या आरशाची एक गोष्ट फार आवडायची. त्या आरशाच्या समोरच्या लाकडी चौकटीवर एक चित्र कोरलेलं होतं. पार्वती शृंगार करतीये आणि शंकर तिच्याकडे हसत हसत पाहतायत. हे चित्राचा किती सुंदर अर्थ तो आरसा देत होता. आम्ही दररोज आमच्या आंघोळी आटोपल्या की अगोदर जाऊन त्या आरशाचं दर्शन घ्यायचो आणि नंतर देवाचं. माझी आजी मात्र त्या आरशाजवळ कधीही चुकून फिरकायची नाही. कदाचित आपल्या गेलेल्या यौवनाचं दुःख तिला पुन्हा वेचायचं नसावं. आमच्या झोपायच्या खोलीतून आईच्या खोलीत पटकन जाता यायचं आणि आईच्या खोलीतून सरळ माझघरात जाता यायचं. आमच्या माझघराचं मागील दार उघडलं की मागच्या अंगणातच पाऊल पाडायचं. तसंच कपडे ठेवायच्या खोलीचं सुद्धा मागचं दार उघडलं की मागच्या अंगणात जाता यायचं. थोडक्यात काय, तर सगळ्या खोल्यातनं आमच्या मागील अंगणात जाता यायचं. या माझ्या आईबाबांच्या खोलीनंतर अगदी 4 पावलांवर आमची देवाच्या साठवणीची खोली होती. ही खोली घरातल्या सगळ्या खोल्यांपेक्षा बरीच मोठी होती. या खोलीत माझे बाबा हंगामाप्रमाणे फळाची आणि धान्याची साठवण करायचे. बाबांनी या खोलीत धान्याच्या 2 गोल वणग्या बांधलेल्या होत्या. त्यात तांदूळ, गहू किंवा ज्वारीची साठवण केली जायची. या कणगेजवळ माझ्या आजीचं मोठं जातं ठेवलं होतं. तसंच भिंतीजवळ धान्याच्या गोणी ठेवल्या होत्या. तिथेच डाळीचे, तेलाचे मोठे डबे ठेवले होते. खड्या मिठाची एक गोणसुद्धा तिथे आ करून उभी होती. इथेच बाबा झाडावरून काढलेले फणस गोणपाटात बांधून ते भिंतीजवळ उभे ठेवायचे. तसंच आमच्या बागेतले चिक्कू, अननस, सीताफळ, रामफळ जे म्हणून आमच्या फळबागेतल्या झाडावर उगवायचं ते सगळं ह्या देवाच्या साठवणीच्या खोलीत साठवलं जायचं. घराला लागणारं सामानसुद्धा आई आणि आजी इथे ठेवायच्या. या देवाच्या साठवणीच्या खोलीत आमचं जाईजुईचं छोटंसं उबदार घरटं होतं. त्या खोलीच्या भाताच्या कणगीजवळ एक लहान खिडकी होती. ती समोरच्या मोठ्या जांभळाच्या झाडाकडे उघडायची. ह्याच खिडकीच्या खोलीत एक छोटंसं पण एक खोलगट अंधार असं फडताळ होतं आणि तेच आमच्या जाईजुईचं उबदार घर होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या जाईजुई कोण? सांगते. या जाईजुईकनी आमच्या बागेतल्या 2 खारी होत्या. त्याचं काय झालं, एकदा माझे बाबा आमच्या विहिरीच्या सांडपाण्याच्या जरापुढे केळीची झाडं लावत होते. माझी आजी तिथे बसून झाडं कशी लावायची याबद्दल त्यांना सूचना देत होती. त्याचवेळी एक लहान खारीचं पिल्लू झाडावरच्या कावळ्याला घाबरून एकदम माझ्या आजीच्या पायामध्ये शिरलं. तेव्हा ते झालं आजीचं. माझ्या आजीने आणि आईने त्या खारीचं नाव लक्ष्मी ठेवून तिला या फडतळात ठेवलं, वाढवलं. पुढे या लक्ष्मीला 2 पिल्लं झाली आणि नंतर ती कसला तरी आजार होऊन वारली. त्या लक्ष्मीचे ह्या 2 मुलींना माझ्या आईने सांभाळलं. त्यांचं नाव जाईजुई ठेवून त्यांना वाढवलं. ह्या अशा आमच्या जाईजुई. कळलं का तुम्हाला? माझ्या आईने काय केलं होतं, आपल्या जुन्या लुगड्याच्या एक चौकोनी तुकडा कापला. त्यात तिने कापूस भरून एक छान बिछाना तयार करून या जाईजुईच्या फडताळ्यात ठेवला. जाईजुई दिवसभर आमच्या बागेत धिंगाणा घालायच्या. बाहेर खेळून कंटाळल्या की आत घरात येऊन धिंगाणा घालायच्या. मग कुठे चुलीकडे बसलेल्या आईच्या पदरातलं, तर कधी आजीच्या लुगड्यात शिर, असा त्यांचा खेळ सुरू व्हायचा. त्या आम्हाला अभ्यास म्हणून करू द्यायच्या नाहीत. कुठे आमच्या वेणीवर चढ, पुस्तकावर बस, दप्तरात शिर, असे त्यांचे अनेक प्रकार चालायचे. नंतर खेळून खेळून त्या दमल्या की पुढच्या अंगणात बाबांकडे पळायच्या. मग नंतर बाबांच्या अंगावर चढून त्यांना काम म्हणून करू द्यायच्या नाहीत आणि बाबा म्हणाले ना की जाईजुई आता पुरे, मला माझं काम करू द्या,
की नंतर लगेच त्या जुईच्या मांडवावर खेळायला पळायच्या. एकदा त्या दोघी माझ्या बाबांच्या खांद्यावर बसल्या होत्या. त्यावेळी माझे बाबा सहजगत्या त्यांना म्हणाले, जाई जुई पोरींनो, आपल्या झाडावरची फळं किंवा नारळ सुपारीची बोंड खराब नाही करायची हां. आणि त्या मुक्या जीवांना माझ्या बाबांचं बोलणं समजलं होतं. त्या दोघींनी नंतर कधीही आमच्या फळबागेत कसल्याही प्रकारची नासधूस केली नव्हती. खूप वेळा आपल्याला वाटतं की या मुक्या जीवांना आपलं बोलणं, आपल्या भावना कळत नाहीत, पण असं समजणं फार चुकीचं आहे. जे माणसाला कळतं ना ते ह्या मुक्या जीवांना सुद्धा समजतं. म्हणून त्यांच्याशी आपण नेहमी मित्रत्वाच्या भावनेनं वागावं. या मित्रत्वाच्या भावनेमुळे साप, वाघ, सिंहसुद्धा पाळणारी माणसं आहेत या जगात. ह्या आमच्या देवाच्या साठवणीच्या खोलीत आमच्या जाईजुईच्या फडताळ घराच्या समोर आणखीन एक खिडकी होती. त्या खिडकीतून पाहिलं की आमचं संपूर्ण माझघर दिसत असे. या खिडकीच्या खाली भिंतीला टेकून धान्याची पोती ठेवली होती. आमच्या जाईजुईंना माझी आई नेहमी त्यांना पाटावर वाटीत शेंगदाणे, फळाचे तुकडे, भिजवलेली डाळ, पोळी, भात असं काही बाई त्यांच्या वाटीत घालून भरून ठेवायची. त्या दोघी दिवसभर बाहेर, बागेत आणि नंतर घरात खेळायच्या आणि 5-5 मिनिटाला येऊन त्या वाटीतलं खाणं खाऊन पळायच्या. आणि जरा वाटी रिकामी झाली की ती भरायला माझी आई होती. त्या दोघींना माझ्या आजीच्या हातचे चुरमुऱ्याचे गुळाचे लाडू फार आवडायचे आणि आठवड्यातून एकदा माझी आजी फक्त त्यांच्यासाठी ते लाडू वाळायची. संध्याकाळी संध्याछाया जमिनीवर उतरल्या की मात्र या जाईजुई माझघरात येऊन आपलं खाणं खाऊन आमची रात्रीची जेवणं आटोपली की नंतर इथे तिथे न रेंगाळता सरळ आपल्या फडताळ घरात जाऊन आईनं केलेल्या बिछाण्यावर अगदी पाय वर करून गाढ झोपायच्या. आणि माझी आई आपल्या बिछाण्यावर जाण्यापूर्वी जाईजुईच्या जवळ जाऊन त्यांच्या अंगावर आपल्या लुगड्याचं पांघरूण घालून वरची आणि बाजूची खिडकी बंद करायची आणि मगच झोपायला जायची. या दोघींना आणखीन एक सवय होती. त्या नेहमी आमच्या दप्तरात जाऊन बसायच्या. एकदा जाई माझ्या दप्तरातून माझ्या शाळेत आली होती आणि वर्गात ते माझ्या लक्षात आल्यावर मी गुरुजींना सांगून तिला घेऊन घरी आले होते. त्यामुळे नंतर आम्ही शाळेत जाताना नेहमी आमची दप्तरं तपासून नंतर शाळेत जायचो. या छोट्याशा जाईजुई आमच्या छोट्याशा कुटुंबाचा एक छान हिस्सा होत्या. त्या दोघींना आमची सुखदुःख कळायची. कधी आजी वाती वळताना त्या फार त्रास द्यायला लागल्या की आजी त्यांच्यावर रागवायची. नंतर त्या दोघीजणी गप्प चुलीकडे येऊन माझ्या आईजवळ बसायच्या. त्यावेळी माझी आई आजीला म्हणायची, अहो आई, माझ्या पोरींवर रागावू नका. आणि आजीनं जेव्हा येऊन त्या दोघींना चुरमुऱ्याचा लाडू फोडून दिला की नंतर तो लाडू खाऊन त्या पुन्हा खेळायला मोकळ्या होत. आजी माझ्या आईला त्यावेळी म्हणायची, बघितलंस वत्सला, हा एवढासा जीव, पण राग मात्र यांच्या नाकावर आहे हो, अगदी आमच्या सोनीसारखा. श्रोते हो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.